नवरात्रीच्या पावन व्रताची दिव्य कथा। सर्व श्रद्धाळू बांधवांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा। नवरात्रीचा प्रारंभ म्हणजे माता दुर्गेच्या पूजेचा शुभारंभ, जो वर्षातून 2 वेळा चैत्र आणि अश्विन महिन्यात विशेषत्वाने साजरा केला जातो। हा 9 दिवसांचा उत्सव आहे, ज्यात शक्तीची आराधना, तप, भक्ती आणि साधना केली जाते। नवरात्रीच्या प्रारंभी माता दुर्गेची कथा ऐकल्यानेच जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक क्लेश नष्ट होऊ शकतो। ही केवळ एक कथा नाही, तर एक दिव्य अनुभव आहे, जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो। आता आपण नवरात्रीच्या या दिव्य व्रताची कथा सुरू करूया। खूप जुनी गोष्ट आहे। एका मुलीने आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। तिच्या मनातील भावना इतकी खरी होती की माता प्रसन्न झाली आणि तिने तिचे रक्षण केले। त्या दिवसाला नवरात्रीचा पहिला दिवस मानले गेले, जो मानवांना हे शिकवतो की खऱ्या भावनेने आणि तपश्चर्येने प्रत्येक संकट दूर होऊ शकते। ही कथा त्यावेळची आहे, जेव्हा पृथ्वीवरील मानवांचे जीवन संघर्ष आणि श्रद्धेच्या एका पातळ दोरीवर लटकलेले होते, जेव्हा भौतिक सुखांची चमक फिकी होती आणि प्रत्येक प्राणी आपल्या अस्तित्वासाठी निसर्ग आणि नियतीशी झगडत होता। दिव्य लोकामध्ये, जिथे विश्वातील सर्व घडामोडी एका अलौकिक दृष्टीसमोर प्रकट होतात, तिथे आदिशक्ती जगदंबा भवानी विराजमान होत्या। त्यांचे सिंहासन अनंत ऊर्जेने प्रकाशमान होते आणि त्यांचे त्रिकालदर्शी डोळे पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवून होते। त्या मानवांचे सुख-दुःख, त्यांच्या प्रार्थना, त्यांचे पाप आणि त्यांचे पुण्य पाहत होत्या। कधी-कधी जेव्हा त्या एखाद्या निरागस मुलाचे भुकेने व्याकुळ होणारे रडणे ऐकत किंवा एखाद्या आईच्या हृदयावरील जखम पाहत, तेव्हा त्यांच्या दिव्य डोळ्यांतही अश्रू येत। हे सत्य आहे की त्यांचे हृदय दुष्टांसाठी वज्राप्रमाणे कठोर झाले होते, ज्यांनी असंख्य राक्षसांचा संहार केला होता, पण निष्पाप प्राण्यांचे कष्ट पाहून त्यांचे मातृत्व द्रवत असे। त्या सर्व काही पाहत होत्या, सर्व काही सहन करत होत्या। मानवांचे दुःख, त्यांची मूर्खता आणि त्यांचे अज्ञान, त्यांचे हृदय कठोर झाले होते। कठोर या अर्थाने की त्यांना नियमांनुसार विश्वाच्या कर्मचक्राला चालू द्यावे लागत होते, ज्यामुळे त्या थेट हस्तक्षेप करू शकत नव्हत्या, जोपर्यंत एखादी खरी भावना त्यांना तसे करण्यास भाग पाडत नाही। याच असह्य वेदनेला माता दुर्गा एका अलौकिक शांततेत सहन करत होत्या, जी केवळ एक आईच समजू शकते। पृथ्वीवर एका शांतवन नावाच्या छोट्या गावात एक कुटुंब राहत होते। त्यांचे नाव हरिप्रसाद, त्यांची पत्नी शांता आणि त्यांची एकुलती एक मुलगी अनाम्या। अनाम्या तिच्या नावाप्रमाणे सामान्य नव्हती। तिच्या डोळ्यांमध्ये अशी पवित्रता होती, जी कोणत्याही हृदयाला स्पर्श करू शकत होती। ती आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांचा तारा होती, एक निष्पाप आणि निर्मळ आत्मा। पण शांतवन गावावर संकटाची ढग जमा होत होते। अनेक वर्षांपासून पाऊस पडला नव्हता। शेते सुकून गेली होती, विहिरी कोरड्या पडल्या होत्या आणि जनावरे मरू लागली होती। दुष्काळाची छाया गडद होत होती आणि त्यासोबतच एका अज्ञात रोगाने गावाला आपल्या कवेत घेतले आहे। प्रत्येक घरात शोक पसरला होता। हरिप्रसाद आणि शांता यांचे घरही त्यातून सुटले नव्हते। त्यांची शेती नापीक झाली होती आणि त्यांच्या छोट्याशा झोपडीत उपासमार सुरू झाली होती। अनाम्याच्या डोळ्यांनी पहिल्यांदाच आपल्या वडिलांना रात्रभर चिंतेत बुडालेले पाहिले होते आणि आपल्या आईला अंधारात रडताना ऐकले होते। आई, आजही भूक लागली आहे, अनाम्याचा 5 वर्षांचा लहान भाऊ गोपाळ दुर्बळ आवाजात म्हणाला। शांता त्याला आपल्या छातीशी धरत असे, त्याच्या सुक्या गालांवर चुंबन घेत असे आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत, फक्त थोडा धीर धर माझ्या बाळा, मी काहीतरी शोधते। पण तिला माहीत होते की तिच्याकडे काहीच नव्हते। हरिप्रसाद बाहेर गावकऱ्यांसोबत काही उपाय शोधत फिरत असत, पण सर्वत्र निराशाच होती। अनाम्या, जी फक्त 14 वर्षांची होती, हे सर्व कष्ट आतल्या आत सहन करत होती। तिच्या कोमल हृदयात अपार दुःख होते, इतके अपार की ती कोणालाही सांगू शकत नव्हती। तिच्या आईवडिलांचे दुःखी डोळे, गोपाळचे सुकून गेलेले हास्य आणि गावातील मुलांचे भुकेने कोमेजलेले चेहरे तिला आतून छळत होते। ती रात्री जागी राहत असे, तिच्या आईच्या अंधारात रडण्याचा आवाज ऐकून तिचा स्वतःचाही श्वास कोंडत असे। हे सर्व का होत आहे? देव आपली हाक ऐकत नाही का? हे प्रश्न तिच्या बालमनाला छळत होते। तिचे हृदय दयेने भरलेले होते। ती आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकली असती, पण काय? एके दिवशी तिने आपल्या वडिलांना हे म्हणताना ऐकले, आता कोणतीही आशा उरली नाही शांता, गावातील वैद्यही हार मानले आहेत। आपण सर्व फक्त मृत्यूची वाट पाहत आहोत। या शब्दांनी अनाम्याच्या आत काहीतरी तुटले। नाही, तिचे मन ओरडले, असे होऊ शकत नाही। ती आपल्या कुटुंबाला असे हारताना पाहू शकत नव्हती। रात्रीच्या गहन अंधारात जेव्हा संपूर्ण गाव झोपले होते, तेव्हा अनाम्या आपल्या झोपडीतून बाहेर पडली। चंद्राच्या मंद प्रकाशात तिने आपल्या आई-वडिलांचे शांत चेहरे पाहिले, ज्यात आता फक्त थकवा आणि निराशा होती। गोपाळ आपल्या छोट्याशा अंथरुणावर कुडकुडत झोपला होता,
त्याचे पोट भुकेने आत गेले होते. अनाम्याच्या हृदयात अपार दुःखाचा ज्वार उसळला. तिच्या डोळ्यांतून अविरत अश्रूंची धार वाहू लागली. मी यांना असे सोडू शकत नाही. मी काहीतरी करीन. तिला आठवले, तिची आजी तिला नेहमी देवांच्या गोष्टी सांगत असे. कसे भक्त आपल्या खऱ्या श्रद्धेने आणि तपश्चर्येने देवांना प्रसन्न करतात आणि अशक्य गोष्टी शक्य करतात. एक कथा होती डोंगरांमध्ये लपलेल्या एका प्राचीन देवीच्या मंदिराची, जिथे म्हटले जाते की आदिशक्ती स्वतः वास करते. तिथे जाऊन जो खऱ्या हृदयाने हाक मारतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे आजी म्हणायची. हा विचार तिच्या मनात विजेसारखा चमकला. तपश्चर्या, मला तपश्चर्या करावी लागेल. एका लहान मुलीसाठी हा एक धोकादायक आणि अकल्पनीय निर्णय होता, पण तिच्या हृदयात कुटुंबाबद्दलचे प्रेम इतके तीव्र होते की तिने प्रत्येक भीतीला चिरडले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने कोणालाही न सांगता काही सुकी पाने आणि मातीचे मडके घेऊन घर सोडले. तिची आई शांता जेव्हा जागी झाली आणि अनाम्याला न पाहून विलाप करू लागली, तोपर्यंत अनाम्याने गावाच्या हद्दी ओलांडल्या होत्या. तिच्या हृदयात भीती होती, हो नक्कीच होती, पण त्याहून अधिक होते प्रेम आणि दृढ निश्चय. ती अनोळखी वाटांवर चालत राहिली, जिथे काटे होते, दगड होते आणि जंगली जनावरांची भीती होती. ती भुकेली होती, तहानलेली होती आणि सूर्याची उष्णता तिच्या त्वचेला जाळत होती. पण तिच्या डोळ्यांसमोर आपल्या कुटुंबाचे कोमेजलेले चेहरे होते आणि तिच्या कानांत गोपाळच्या भुकेल्या आवाजाचा घुंगट होता. ही तिच्या तपश्चर्येची पहिली पायरी होती, त्याग आणि कष्ट सहन करण्याची क्षमता. अनेक दिवसांनंतर ती त्या प्राचीन मंदिरापाशी पोहोचली, ज्याबद्दल तिच्या आजीने सांगितले होते. ते एका टेकडीच्या शिखरावर होते. चारी बाजूंनी घनदाट जंगल आणि विशाल वृक्षांनी वेढलेले. मंदिर जीर्ण अवस्थेत होते, पण त्याच्या भिंतींवर देवी मातेची एक अस्पष्ट मूर्ती अजूनही विराजमान होती. अनाम्याने मंदिरासमोर हात जोडले. तिच्या डोळ्यांत अश्रूंनी भरलेली एक नवीन आशा चमकत होती. हे माता दुर्गे, ती कुजबुजली, मला माहीत नाही तपश्चर्या कशी करतात. मी एक लहान मुलगी आहे, पण माझ्या हृदयात जी वेदना आहे, जे माझ्या कुटुंबासाठी प्रेम आहे, ते खरे आहे. तू माझी आई आहेस आणि मी तुझी मुलगी. मी येथून हलणार नाही जोपर्यंत तू माझी हाक ऐकत नाहीस. आणि तिने आपली तपश्चर्या सुरू केली. ती एका दगडावर बसली, डोळे मिटून फक्त जय मातादीचा जप करत राहिली. दिवस सरत गेले. सूर्याची तळपती किरणे तिच्या डोक्यावर पडत, रात्रीचे दव तिच्या शरीराला भिजवत, थंड वाऱ्याच्या झुळका तिला थंडीने थरथर कापायला लावत. जंगली जनावरांचे भयानक आवाज तिला घाबरवत, साप तिच्या जवळून जात, किडे तिला चावत. भूक आणि तहान तिला आतून जाळत होती. तिच्या शरीरावर फोड आले होते, त्वचा फाटली होती आणि हाडे दिसू लागली होती. प्रत्येक क्षण कष्टाचा डोंगर होता. तिचे शारीरिक कष्ट होतेच, पण त्याहून मोठे कष्ट मानसिक होते. कधी कधी तिच्या मनात निराशा घर करत असे. मी योग्य करत आहे का? माता खरंच माझी हाक ऐकेल का? माझे कुटुंब अजूनही जिवंत आहे का? मी त्यांना एकटे सोडून चूक तर केली नाही ना? हे विचार तिला आतून तोडून टाकत आणि तिच्या डोळ्यांतून गरम अश्रूंची धार वाहू लागली. या क्षणांमध्ये ती आपले डोळे उघडून अस्पष्ट झालेल्या देवीच्या मूर्तीकडे पाहत असे. तिला वाटत असे जणू मातेच्या डोळ्यांतही एक अथांग वेदना आहे जी तिला पाहत आहे. ती आपले अश्रू पुसून पुन्हा आपले डोळे मिटून घेत असे. नाही, मला हार मानायची नाही. माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. दिव्य लोकामध्ये माता दुर्गा सर्व पाहत होत्या. अनाम्याचा प्रत्येक श्वास, तिचे प्रत्येक दुःख, तिच्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन. मातेच्या कठोर हृदयातही या मुलीसाठी असीम दया उमटत होती. जेव्हा अनाम्या भुकेने व्याकुळ होई तेव्हा मातेच्या ओठांवर एक अदृश्य कंप होत असे. जेव्हा तहाने तिचा कंठ सुके तेव्हा मातेच्या डोळ्यांत पाणी येत असे. त्या आपल्या दिव्य शक्तीने तिला कधी कधी सांत्वना देत. एका थंड वाऱ्याची झुळूक, एक जंगली फळ जे एखादे जनावर तिथेच पाडून जाई, किंवा एका क्षणासाठी ढगांनी सूर्याला झाकून घेणे. पण त्या तपश्चर्येचे नियम मोडण्यास असमर्थ होत्या. त्यांना पाहायचे होते की अनाम्याचा संकल्प किती दृढ आहे, तिची खरी भावना किती खोल आहे. अनेक आठवडे सरले. अनाम्याचे शरीर आता केवळ हाडांचा सांगाडा उरले होते. तिचा आवाज क्षीण झाला होता, पण तिच्या मनाचा संकल्प आणखी दृढ झाला होता. आता तिच्याकडे विचार करण्याचीही शक्ती नव्हती. ती फक्त एका यंत्रासारखी जय मातादीचा जप करत राहिली आणि तिच्या डोळ्यांसमोर तिच्या कुटुंबाचे चेहरे फिरत राहिले. ती जवळपास बेशुद्ध अवस्थेत होती जेव्हा एका रात्री भयंकर वादळ आले. वीज चमकत होती, मुसळधार पाऊस पडत होता आणि जोरदार वाऱ्याने झाडे मुळासकट उखडत होती. अनाम्या त्या दगडावर निपचित पडली होती. तिचे शरीर थंड पावसात थरथरत होते. तिला वाटले ही तिची शेवटची रात्र आहे. क्षमा कर आई, मी हार मानली. क्षमा कर बाबा, आई गोपाळ. तिच्या मनातून ही शेवटची हाक निघाली. तिचा श्वास मंदावत होता आणि तिचे डोळे मिटू लागले होते.
त्याच क्षणी दिव्य लोकामध्ये माता दुर्गेच्या धैर्याने उत्तर दिले. त्यांनी पाहिले की अनाम्याचे शरीर आता आणखी सहन करू शकत नाही. तिची तपश्चर्या पूर्ण झाली होती. तिची खरी भावना विश्वाला हादरवून गेली होती. मातेच्या डोळ्यांतून आता करुणेची अविरत धार वाहू लागली आणि त्यांचे कठोर हृदय, जे विश्वाच्या नियतींच्या नियमांनी बांधलेले होते, त्या मुलीच्या प्रेमासमोर वितळून गेले. एका क्षणासाठी वादळ थांबले. मंदिराच्या वरून एक अलौकिक सुवर्णप्रकाश पृथ्वीवर उतरला. अनाम्याने आपल्या क्षीण झालेल्या दृष्टीने पाहिले. तिच्यासमोर तीच अस्पष्ट मूर्ती आता जिवंत झाली होती. देवी माता आपल्या पूर्ण स्वरूपात प्रकट झाल्या. त्यांच्या 8ही भुजांमध्ये शस्त्रे शोभत होती. त्यांचे मुखमंडल दिव्य प्रकाशाने झगमगत होते, पण त्यांच्या डोळ्यांत अनाम्यासाठी असीम वात्सल्य आणि करुणा होती. अनाम्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे दुःखाचे नव्हे तर कृतज्ञता आणि प्रेमाचे अश्रू होते. माझ्या बाळा अनाम्या, देवी मातेचा आवाज मेघाच्या गर्जनेप्रमाणे शक्तिशाली पण आईच्या अंगाईप्रमाणे गोड घुमला. तुझ्या खऱ्या भावनेने आणि तुझ्या कठोर तपश्चर्येने विश्वाच्या प्रत्येक नियमाला वाकवले आहे. तू तुझ्या कुटुंबासाठी जे कष्ट सहन केलेस ते कोणत्याही तपस्वीसाठी प्रेरणा आहे. तुझ्या हृदयाचे प्रेम आणि त्याग अद्वितीय आहे. मी तुझ्या तपश्चर्येने अत्यंत प्रसन्न आहे. अनाम्याने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज बाहेर आला नाही. तिने फक्त हात जोडले. माता हसल्या. उठ माझ्या मुली, तुझी तपश्चर्या सफल झाली. आजपासून तुझ्या गावात पाऊस पडेल, रोग दूर होतील आणि सर्व संकटे समाप्त होतील. तुझे कुटुंब सुरक्षित आहे आणि आता कधीही दुःखाच्या छायेखाली राहणार नाही. एका दिव्य ऊर्जेने अनाम्याच्या शरीरात प्रवेश केला. क्षणार्धात तिचे सर्व घाव भरले. तिचे शरीर निरोगी आणि पुष्ट झाले आणि तिच्या डोळ्यांत नवीन चमक आली. ती उठून उभी राहिली आणि देवी मातेच्या चरणांवर पडली. हे आई, हे सर्व तुमची कृपा आहे, तिने गलबललेल्या आवाजात म्हटले. मातेने तिला उठवले. हे तुझ्या तपश्चर्येचे फळ आहे मुली. आजपासून मानवाला हे आठवण करून देण्यासाठी की खऱ्या भावनेने आणि तपश्चर्येने प्रत्येक संकट दूर होऊ शकते. या दिवसाला नवरात्रीचा पहिला दिवस मानले जाईल. 9 दिवस जो कोणी खऱ्या हृदयाने माझी आराधना करेल त्याला अनाम्याच्या तपश्चर्येची आठवण होईल आणि मी त्याचे रक्षण करीन. माता दुर्गे पुढे म्हणाल्या. त्यांच्या आवाजात इशारा आणि शिक्षण दोन्हीचा संगम होता. मानवांनी हे समजून घेतले पाहिजे की केवळ कर्मकांड किंवा दिखावा पुरेसा नाही. मला भौतिक गोष्टी नव्हे तर हृदयाची खरी भावना हवी आहे. जोपर्यंत तुमचे हृदय इतरांच्या दुःखांनी द्रवत नाही, जोपर्यंत तुम्ही निस्वार्थ भावनेने त्याग करत नाही, तोपर्यंत माझी कृपा पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही. अनाम्याची तपश्चर्या हे शिकवते की प्रेम, त्याग आणि अटूट विश्वास हीच सर्वात मोठी शक्ती आहे. हा एक इशाराही आहे. भौतिक सुखांच्या मागे धावताना आपली आत्मा आणि आपली मूल्ये हरवू नका. जेव्हा ही पृथ्वीवर संकट गडद होईल तेव्हा खऱ्या भावनेने केलेली तपश्चर्याच त्याला दूर करू शकते. हे सांगून देवी माता आपल्या दिव्य रूपात विलीन झाल्या. मागे फक्त एक सोनेरी आभा आणि अनाम्याच्या हृदयात असीम शांती सोडून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी होताच अनाम्या आपल्या गावाकडे निघाली. तिचे हृदय आता हलके होते, पण तिचे पाऊल दृढ होते. जेव्हा ती गावाजवळ पोहोचली तेव्हा तिने पाहिले, आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि पाहता पाहता मुसळधार पाऊस पडू लागला. सुकी धरती तहानलेली होती आणि तिने प्रत्येक थेंब शोषून घेतला. गावकरी बाहेर आले. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नाही तर आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. अनाम्या घरी पोचली. तिचे आई-वडील जे तिच्या काळजीने सुकून गेले होते, तिला पाहून थक्क झाले. अनाम्याने त्यांना मिठी मारली आणि त्यांना सर्व काही सांगितले. त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रूंची धार वाहू लागली. गोपाळ, जो आतापर्यंत दुर्बळ होता, आपल्या बहिणीला पाहून हसला आणि एक नवीन ऊर्जा त्याच्या चेहऱ्यावर चमकत होती. हळूहळू पावसाने शेतांना पाणी दिले. रोग दूर होऊ लागले. गावात पुन्हा सुख समृद्धी परत येऊ लागली. अनाम्याची कथा संपूर्ण गावात आणि मग दूरदूरपर्यंत पसरली. लोकांनी समजून घेतले की कशी एक लहान मुलगी आपल्या खऱ्या भावनेने आणि कठोर तपश्चर्येने आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला वाचवू शकते. आणि तेव्हापासून ज्या दिवशी अनाम्याने आपली तपश्चर्या सुरू केली होती, तो दिवस नवरात्रीचा पहिला दिवस मानला जाऊ लागला. 9 दिवस लोक देवी मातेची आराधना करतात, अनाम्याच्या तपश्चर्येची आठवण करतात आणि आपल्या हृदयात खरी भावना आणि निष्ठा जागृत करण्याचा प्रयत्न करतात. हे मानवांना शिकवते की कितीही मोठी संकटे का येऊ नयेत, खरी भावना, अटूट विश्वास आणि निस्वार्थ तपश्चर्या प्रत्येक कष्ट दूर करू शकते. दिव्य लोकामध्ये माता दुर्गा अजूनही पृथ्वीवर लक्ष ठेवतात. जेव्हा त्या पाहतात की एखादा भक्त खऱ्या हृदयाने त्यांची आराधना करत आहे, जेव्हा त्या पाहतात की कोणी अनाम्याप्रमाणे निस्वार्थ प्रेमाने ओतप्रोत आहे, तेव्हा त्यांच्या ओठांवर एक समाधानाचे हास्य येते. त्यांच्या डोळ्यांत अजूनही पाणी येते, पण हे अश्रू आता केवळ करुणेचे नाहीत तर आशेचेही असतात. आशा की मानव कधीही खऱ्या भावनेची शक्ती विसरणार नाही
आणि अनाम्याच्या तपश्चर्येचीही प्रेरणा युगायुगांपर्यंत एक प्रकाशपुंज बनून चमकत राहील. ही कथा प्रत्येक हृदयात हा विश्वास जागृत करते की मातेची करुणा प्राप्त करण्यासाठी भौतिकता नाही, तर हृदयाची पवित्रताच सर्वात महत्त्वाची आहे. आणि हेच सर्वात मोठे सत्य आहे, जे प्रत्येक युगात मानवांना धैर्य आणि प्रेरणा देत राहील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या पावन व्रताची कथा इथेच संपते. आम्ही प्रार्थना करतो की माता दुर्गेची कृपा तुमच्यावर राहो. तुमच्या जीवनात नेहमी सुख, शांती, समृद्धी असो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहो. हा विशेष दिवस केवळ भक्तिभावनेने भरलेला नाही, तर आपल्या जीवनात एकता, प्रेम आणि श्रद्धेचा संदेशही घेऊन येतो. नवरात्रीची कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कृपया आपले विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जय माता दुर्गा लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स केवळ तुम्हालाच प्रेरित करणार नाहीत, तर इतर दर्शकांसाठीही भक्ती आणि श्रद्धेचा स्रोत बनतील. जय माता दुर्गा.